भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, दारूच्या अतिव्यसनामुळे जणू जीवन जगणे झाले होते परावलंबी। बाबांच्या कृपेने आज कुटुंब झाला स्वावलंबी। माझे नाव धीरज कृष्णाजी हाडगे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। माझ्या वडिलांना दारू, सट्टा आणि जुवा असे अनेक प्रकारचे व्यसन होते। ते दररोज दारू पिऊन सट्टा, जुवा खेळून त्यावर भरपूर पैसे खर्च करीत होते। दारूच्या व्यसनामुळे त्यांची प्रकृती नेहमी बिघडत होती। त्यामुळे ते प्रत्येक आठवड्याला ब्रह्मपुरीला दवाखान्यात जात होते। दवाखान्यात जाताना ते 1000 ते 2000 रुपये सोबत घेऊन जायचे आणि उरलेले सर्व पैसे दारू पिण्यात खर्च करायचे। उपचारादरम्यान डॉक्टरांनी दारूमुळे वडिलांचे लिव्हर कमजोर झालेले आहे आणि शरीरात दारूचे प्रमाण 90% पेक्षा जास्त वाढले आहे असे सांगितले। आमच्या घरी कपड्याचं दुकान होतं। दुकानात कुणी ग्राहक आले की वडील त्यांना स्वस्त दरामध्ये कपडे विकायचे। म्हणजेच कपड्याची किंमत 150 रुपये आहे तर ते कपडे फक्त 50 रुपयामध्ये विकायचे। त्यामुळे पूर्ण दुकान बुडून गेले होते। दुकानात माल राहायचा नाही, त्यामुळे वडील नेहमी दुकान बंद करून दारू पिण्यासाठी जात होते। त्यांना सकाळ, दुपार आणि संध्याकाळ फक्त दारू पाहिजे होती। त्यांना दारू मिळाली नाही तर ते थरथर कापायचे आणि त्यांना व्यवस्थित चालायला सुद्धा येत नव्हते। ते सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यावर आधी मारुतीच्या मंदिरात पूजा करायला जात होते। पूजा झाली की दररोज तेथूनच दारूच्या दुकानात दारू पिण्याकरीत जात होते। तसेच ते सायकलीने 2 किलोमीटर दूर अंतरावर दारू प्यायला जात होते। तसेच ते सायंकाळी कोणालाही पैसे देऊन दारू आणण्यासाठी पाठवायचे। असे भयंकर त्यांचे दारूचे व्यसन वाढलेले होते। वडील दारू बाहेर तर पितच होते आणि घरी सुद्धा दारू आणून ठेवायचे। मला जर दारू घरी आणलेली दिसली की मी दारूची बॉटल फोडून टाकायचो आणि घरच्यांना दिसली तर ते लपवून ठेवायचे। आमच्या घरी कोणताच सण चांगला साजरा होत नव्हता। दारूमुळे नेहमी आम्हाला मानसिक त्रास व्हायचा। घरामध्ये दररोज झगडे व्हायचे। एक दिवस या सर्व त्रासाला कंटाळून माझ्या आईने स्वतःच्या अंगावर केरोसिन टाकले आणि ती पेटणारच तेव्हा लगेच वडील आईजवळ गेले आणि आईकडून आगपेटी हिसकावून घेतली। वडिलाच्या दारूमुळे कधीकधी शेजारच्या लोकांसोबत भांडण व्हायचे। एके दिवशी आईने पुन्हा स्वतःला त्रास देण्याचा प्रयत्न केला। त्या दिवशी आई ब्लीचिंग पावडर खात होती। तेव्हाच बाजूच्या काकाजींनी आईकडून डब्बा हिसकावला। पुन्हा त्याच दिवशी ती जीव देते म्हणून गड्यावर धावत गेली। त्या क्षणी काही लोकांनी आईला धावताना बघितले आणि आईला पकडले व तिला समजावून सांगितले। वडिलांची दारू सुटली पाहिजे म्हणून आम्ही साकोली तहसीलमध्ये सावरबंद या ठिकाणी गेलो। तेथे एक बाबांचा आश्रम आहे, तो धर्म आम्ही स्वीकारला। त्यात वडिलांची दारू तर सुटली, पण फक्त काही दिवसांसाठी। नंतर 8 ते 9 महिने वडिलांनी दारू पिली नाही व वडिलांनी दारूचे व्यसन पुन्हा सुरू केले। म्हणजेच तो धर्म स्वीकारून सुद्धा आम्हाला काहीच फायदा झाला नाही। त्यानंतर आम्ही चंद्रपूरला गेलो। तेथे व्यसनमुक्ती मेळावा सुरू होता। तेथेही वडिलांची दारू सुटली नाही। वडिलांची दारू सोडण्यासाठी लोकांनी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे आम्ही उपाय करीत गेलो, पण दारू काही सुटत नव्हती। एक दिवस एक तांत्रिक आमच्या घरी आला आणि म्हणाला की आमच्या घरात आट आहे, त्यामुळे तुमच्या घरातील दसरा आणि दिवाळी या सणाच्या दिवशी एक तरी जीव जाणार आहे। नंतर आईने त्या तांत्रिकाला विचारले, यावर उपाय काय असणार? तर तो तांत्रिक म्हणाला की मी काही उपचार करून देऊ का? तर आई म्हणाली, होय, काहीतरी उपचार करून द्या। त्यांनी 101 रुपये मागितले आणि 3 शेर पीठ मागितला।
त्या तांत्रिकाने काहीतरी काढले आणि काय केलं ते त्यालाच माहीत. जे करायचं होतं ते करून तो निघून गेला, तरी पण काहीच फायदा झाला नाही. एके दिवशी अचानक असा विचार केला की घर विकायला काढायचे आणि गावाला जायचे. नंतर काही दिवसात घर विकण्यासाठी काढला आणि सौदा पण केला. पण घर विकला नाही. एक दिवस आमच्या गावचे सेवक अचानक आमच्या दुकानात आले आणि म्हणाले की तुमची दारू सुटेल, पण आरमोरीला जावे लागणार. नंतर आमच्या घरी आरमोरीचे सेवक श्री सोरते काकाजी आले. त्यांनी आम्हाला मार्गाविषयी मार्गदर्शन केले. नंतर आम्ही सर्व सदस्य मार्गदर्शक काकाजींच्या घरी गेलो. तेथे पुष्कळ वेळ विचार केला, पण माझे वडील कधी हो तर कधी नाही असे म्हणत होते. काही वेळानंतर त्यांनी अचानक मार्गात प्रवेश करण्यासाठी होकार दिला. नंतर आम्ही भगवंताला विनंती करून वचनबद्ध झालो. मार्गदर्शक काकाजींनी वडिलांना तीर्थ बनवून दिले आणि घराची पूर्ण साफसफाई करायला सांगितले. नंतर 27 डिसेंबर 2011 रोजी आम्ही संपूर्ण घराची साफसफाई करून 30 तारखेला कार्य घेण्यासाठी मार्गदर्शकांकडे गेलो आणि 1 जानेवारी 2012 पासून कार्याची सुरुवात केली. सुरुवातीला 3 दिवसांचे कार्य दिले आणि या 3 दिवसांच्या कार्यात वडिलांनी सकाळी उठून पहिल्याच दिवशी आईला कामात मदत केली. त्यांनी पाणी सुद्धा भरले. वडील विनंती झाल्यानंतर इकडे तिकडे न भटकता घरामध्येच आराम करीत होते. असे 3 दिवस सतत त्यांनी घरीच आराम केला. त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होऊ लागली. त्यानंतर त्यांना डॉक्टरकडे जाण्याची गरज भासली नाही. काही दिवस लोटल्यानंतर आमच्या गावचे काही व्यक्ती आमचा विरोध करायला लागले आणि म्हणाले की हा कोणता मार्ग आहे. आम्ही त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. आम्ही फक्त विनंतीमध्ये भगवंताला योग मागत होतो. नंतर आम्हाला 7 दिवसांचे कार्य मिळाले आणि त्या 7 दिवसांच्या कार्यात माझ्या वडिलांची दारू सुटली व शरीराचे आजार सुद्धा बरे झाले. काही दिवसांनंतर म्हणजेच 10 ते 11 महिन्यानंतर आम्ही त्यागाचे कार्य घेतले. त्यागाच्या कार्यात 17 ते 18 दिवसानंतर आम्ही आरमोरीला हवनाच्या कार्यक्रमाला गेलो. तेथे माझ्या आईने पाण्याने पाय धुतले आणि गुळला सुद्धा केला. तेव्हा ही झालेली चूक लगेच आमच्या लक्षात आली. झालेल्या चुकीबद्दल आम्ही मार्गदर्शक काकाजींना सांगितले. त्यामुळे ते म्हणाले, यानंतर कोणत्याच कार्यक्रमाला जाऊ नका आणि भगवंताला झालेल्या चुकीची माफी मागून घ्या. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून भगवंताला प्रार्थना व सकाळची विनंतीमध्ये क्षमा मागितली. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता वडील पाणथेल्यावर गेले व तेथे त्यांनी पाणी पिले. नंतर लगेच आम्ही मार्गदर्शक काकाजींना फोन लावला आणि सर्व हकीकत सांगितली. तेव्हा ते म्हणाले की झालेल्या चुका भगवंताला मान्य नसतील म्हणून असे घडले असणार. कारण पहिल्यांदाच आईच्या चुकीमुळे आमचे कार्य खंडित झाले होते. त्यानंतर मार्गदर्शकांनी पुन्हा सुरुवातीपासून त्यागाच्या कार्याला सुरुवात करायला सांगितले. आम्ही पुन्हा त्यागाचे कार्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यागाचे कार्य सुरळीत पार पडले. नंतर नागपूर मंडळात जाऊन वडिलांनी भगवंताची व तत्वाची प्रतिमा घरी आणली आणि दुसऱ्या दिवशी आमच्या निवासस्थानी त्यागाचे हवन सुरळीत पार पडले. आता आमचे संपूर्ण कुटुंब खूप सुखी समाधानी आहे आणि आमचे कपड्याचे दुकान पण छान सुरू आहे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. सेवक धीरज कृष्णाजी हाडगे. पत्ता मु. पो. देऊळगाव ता. आरमोरी जी. गडचिरोली. सेवक क्रमांक 29445. मार्गदर्शक श्री खुशालजी सोरते. आरमोरी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.